सुस्वागतम आणि धन्यवाद. प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण नगरीमध्ये माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात आमच्या पापार्डे गावामध्ये जुळेश्वर आणि गावठावाडी या ठिकाणी श्री महालक्ष्मी देवी प्रासादिक भजन मंडळ आणि मुंबई रहिवासी मंडळ आयोजित
माझ्या ठिकाणी श्री सत्यनारायणाची वाहतूक आयोजित केलेली आहे आणि त्यानिमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं हरिभजन आणि जमलेल्या तमाम गायबा भजन रसिकांचं मनोरंजन व्हावं त्या उदाहरण हेतूने आज या ठिकाणी आम्हाला 2 दिवसांची निवड केलेली आहे. प्रथमतः त्यांचं भजन चालू झालं. त्यांचे मित्र प्रतिस्पर्धी व सन्मान्य साहिल पारकर मोठागर, तसेच त्यांचे पद्माधर रामदास पोलीस मंडळी आणि मी स्वतःवर सुजित पण मुक्कामवर झरबेमधून तालुका तडकवली. आज आम्हाला बाप्पा सरकारला सन्मान्य हर्षद राणे, बाप्पा सरकारला सन्मान्य सोहम राणे आमची पोलीस मंडळी आणि आज जखमी साथ काढतायत या बापाने गावचे शान माझे परम मित्र सन्मान्य प्रशांती देवळेकर. तरी आपण दोन्ही मुलांना इथे परमेश्वराचं नामस्मरण, परमेश्वराचं हरिभजन आणि जमलेल्या रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची जी सुसंधी श्री महालक्ष्मी देवी प्राथमिक आणि मुंबई रहिवासी मंडळ यांच्या वतीने मिळाली त्याबद्दल बहुधा मी माझ्या मंडळाच्या वतीने लागणारा आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले नामवंत भजनी बुवा, नामवंत पप्पादादा, भजनी श्रोते, भजनी जाणकार, अन्य जे कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये सन्मानित बुवा रामचंद्र हे झरकर, तसेच या ठिकाणी त्यांची कैलासवासी मृदुंगमणी पकवान जाधव आमचे मित्र दिलेची बेदरू हे आपल्यात नाही आहे, पण त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी सत्यनाथ चरणी प्रार्थना करतोय. तसेच या ठिकाणी सन्मानित बुवा प्रकाशजी घाडी, तसेच या ठिकाणी विठ्ठलजी बेदरू, तसेच माझे मार्गदर्शक सन्मान्य संदीप नाईक धुरेबुवा, तसेच आमचे मित्र संदेश नाईक धुरेबुवा आणि आमचे निलेश बेदरू यांचा मुलगा तो सुद्धा पप्पा जातो वंटी बेदरू ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाचे नतमस्तक होतोय. अन्य जे कलावंत असतील, अज्ञात ज्ञात अज्ञात कोण राहिले असतील तर सर्वांच्या चरणाचे नतमस्तक होत आहे. संपूर्ण आलेले कलावंत भजनी श्रोते सर्वांच्या चरणाचे नतमस्तक होऊन आज या ठिकाणी श्री महालक्ष्मी देवी प्राथमिक भजन मंडळ जे संस्थापक आहेत सन्मान्य श्री शांताराम झरकर हे झरकर त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. माझ्या आराध्य श्री कोटेश्वराला नतमस्तक होऊन त्यांच्या आराधनेला शारदा मातेला वंदन करून संपूर्ण जगभरातल्या आराधनेवर परीक्षाला वंदन करून या ठिकाणी गाडी नंबर 2169, गाडी नंबर 2169 जी बाबा काही आडवी गोळी लावलेल्या असतात ती त्याला त्वरित वाट मोकळी करून द्या अशी आग्रहाची विनंती आहे. कृपया ती गाडी बाजूला करा. धन्यवाद. प्रथमतः आधी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझं थोडस आवाज बसलो आहे त्यामुळे माफ तुम्ही करून घ्या आणि सांभाळ तुम्ही घ्या अशी प्रथमतः तुम्हाला मी सांगतोय. म्हणजे परत मला नको काय तो इल्लो मेऱ्या गावात नाही काय नाही पैसे घेतल्याची वाट धरणार बोलणार मी भजन तेवढाच करणार. बुवांच्या 2-3 पण बोला मी 3-3 पण बोला 5 पटीन पण बोला पण पोरगो नाही ना पहिल्यांदाच माझ्या जोडी का आधी धिसपाट लावलंय तो पुन्हा टकली लावतो नाही तर त्या टकली लावून मी लावतोय नाही जनावर साधा आता एक पावडं माझ्या लावलं तर माका डायरेक्ट घरकुल
त्यामुळे टकली लावून लावतात आपलं भजनावर बघते काय काय ठीक आहे. हेच प्रथमता फक्त मला सांगायचं होतं एवढंच की आवाज थोडासा बसलाय. काय सकाळी उठान कामात जावं लागता, त्यामुळे झोप मिळत नाही आणि झोप नसल्यामुळे थोडस आवाज बसता. त्यामुळे काय पर्याय नाही, भजन करणार आणि बुवा जे बोलले त्याच्या दुपटीत मी बोलणार. एक बुवा तुम्हाला सांगतो, सुरुवातीला तुम्ही भजन केलं, भजन तुमचं उत्तम आहे, सुंदर भजन आहे तुमचं. मी तुम्हाला भजनाला आणि तुम्हाला नाव ठेवणार नाही, एवढं मोठं मी काय पंडित नाही. बरोबर, माकाचा येता माझ्याकडे 10 तेवढा माका येता आणि लोकांचा बस होता तेवढा आपण द्यायचा. आणि लोकांना कंटाळली किती ती 500 गाणी कोणाला माहित नाही. त्याच्यात काय होता, भजन बाजूक राहता खेळता गाणी होती ते अगडे बघ. आता काय तुका वाटलं का मी याव करून राहू म्हणजे मॅव झालं टाकीन बोला काय उद्याला कोणी बघला कोणी फक्त मला जे फटकलं ते सांगूया. त्याचं राग मारून वाटून घ्यायचं काही कारण नाही, कारण या ठिकाणी सर्व जाणते भजनी बुवा आहे. बरोबर की नाही, कोण आहे पुढं नाही. कोणाक माहित आहे यमन रागात 500 गाणी होत, तुका रातभर गाणीच म्हणत राहूची. बरोबर की नाही, तुझ मागतो मी आता मागेऊ मंगेश. अरे लोकांना माहित माझा जन्म झाल्यापासून 50 वर्ष गाणी ती चालली होती. काय बुवा बरोबर ना, तर कोण पुढे नाही येत. आणि तूच सांगतो बापार्डे गाव म्हणजे भजनाची मंडळी. सांगलं ना भजनाच्या पंढरी काय पुढे बुवा म्हणजे काय मग मला तो चिकट व्हायचा बॅग पाहिजे दुकान चोरमोऱ्याची अशी गत झाली आहे. त्यामुळे लोणचा लोणचा असता, लोणचा जेवणात तर भातासारख्या खावता नसता, तर वाईट खावता असता. बरोबर, वाईट लागला ना लागला तू लोणचा खाणं मी आज बघले तो आडी हातात लोणचा उडूक लागलो. तर तसं नसावं. आता तुम्हाला मोठं भाव मानतो म्हणून तुला सांगल्या रागवाटा घेण्याचं कारण काय नाही. बाकी बाहेर जॅकेट बिकेट बाहेर घातलंय मला वाटतं पागोळ वेळ वाजून गेलो की काय बघले तर वेळ बाबा म्हणता नाही तसं बोली आपण सुरुवाती जास्त दिसत थोडी पेटी घेऊन घ्या थोडी. काय परमेश्वराचं नामस्मरण आहे, हरिभजन आहे. भजन फक्त 3 अक्षर आहेत, 3 अक्षर. भजन परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचं साधन मार्ग म्हणजे हे परमेश्वराचं हरिभजन आहे. आणि ह्या भजनामध्ये बसल्यावर कोणाचा आवाज लागत नसलो तरी लागतो. त्याच्या अंगावर दुःखाचं डोंगर जरी कोसळलो तरी त्या नामस्मरणामध्ये भजनामध्ये बसलो की सगळ्या त्या टायमापुरता सगळा विसरायला जाणार असं हे नामस्मरण आहे, परमेश्वराचं हरिभजन आहे. त्यामुळे भजन 3 अक्षर आहे. त्याच्यात जास्त काय माका अधिक येता मी मोठो शानो माझ्या पुल्याक शान लावाने माका बैल म्हणा नको. तू भजन करू गेलं भजनच करायचं म्हणा पाहिजे, गाणी म्हणा पाहिजे, आपल्या व्हरायटी दाखवली पाहिजे. अरे किती खायचा 7 मधल्याने तू नाही इल्लच तेव्हा आता तुला किती वाजता माका विचारता लागला तू येतच तर बरोबर झाला. सुरुवातीलाच गाणी एवढी काय काय लागला. नामस्मरण करा ना, जय जय रामकृष्ण हा मंत्र आहे ना, त्याच्यात काय तर तुमचा लाभ म्हणा, त्याच्यात 10 राग जातो. थोडी पेटी कमी करा. सारे
नाव काय तुझा नाव काय? सावंत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण काय आहे, कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम जो तो यशस्वीरित्या पार पाडला जातात त्याचा मुख्य कारण म्हणजे हा साऊंड आहे. आणि ज्याचा साऊंड जबरदस्त तो कार्यक्रम कधी फेल नाही जाणार, अजिबात फेल जाणार नाही. सुंदर असं साऊंड सर्व्हिस आज आपल्याला लाभलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. तुमच्या धंद्यात तुम्हाला परमेश्वर बरकत देवो अशी सत्यनारायण चरणी प्रार्थना करतो. तसेच या ठिकाणी भजन चालू करण्यापूर्वीच या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. कैलासवासी गंगाराम घाडी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुधाकर घाडी यांच्याकडून आशीर्वाद रूपी बहुमूल्य असं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. कैलासवासी गंगाराम घाडी यांच्या आत्मा चिरशांती लाभो अशी सत्यनारायण चरणी प्रार्थना करतोय. बक्षिसाचा स्वीकार करतोय. बाबा 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 हरा बाबा बाबा हरा बाबा गमरे गा गमरे दा सावा सावा बाबा 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 सारे सावा बाबा. नमस्कार माझा या ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सावा बाबा 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 सारे राम बाबा नानी राम बाबा 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 रे सावा सारे राम बाबा गमरे गा गमधा नीरा परम गमरे गा गमरे सा या स्वरांची महान शक्ती नित्य आठवी मुक्ती मुक्ती या स्वराचा आश्रय घेता भाव तिथे डोलतो. चरा चरा तुळा व्यापून उरला सुर मनोहरा जरा
सौख्य तिथे अर्पितो हॅलो 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 ठीक आहे धन्यवाद. सुंदररित्या भजनाची सुरुवात केलेली आहे. म्हणजे फक्त मला ते खटकलं की मी त्यांना बोललो आणि मी ठीक नाही बघा. जे चूक आहे ते चूकच आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. ह्या मताचा माणूस मी आहे. त्यामुळे जे मला नाही पटलं त्याचं मी तुम्हाला बुवा सांगितलेलं आहे. बाकी तुमच्या भजनाला मी नाव ठेवणार कोण मोठो अजिबात नाही. कारण प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. इथे कोण कमी नाही. सुजित परब बुवा साहिल पारकर बुवा होऊ शकत नाही, साहिल पारकर बुवा सुजित परब होऊ शकत नाही. कारण आपल्या हाताची पाचही बोट ही काही समान नाही. प्रत्येकाचं उंची वेगवेगळी आहे हाताच्या बोटांची, बरोबर की नाही. सगळी समान असती तर तोंडात घास गेलो नव्हतं, याक नाकात गेला तर याक डोळ्यात गेला तर, बरोबर. देवाण ठेवला ना बरोबर आहे. त्यामुळे हे कोण कमी नाही आणि कोण मोठं नाही. आणि या भजनी क्षेत्रामध्ये तर कोण मोठं नाही. सगळे रामकृष्ण हरी माऊली म्हटलं जातं. आज बघा आता आजपासून पंढरपुरात जाऊन निघाले सगळ्यांनी मागे बरेच जण. काही मोठं लहान मोठा कोण बघितला जाईल ना. कोणाला जरी पाय लागलो, 70 वर्षाच्या आजांका जरी पाय लागलो किंवा आजोबांचं लहान मुलांना तरी माऊली. काही कोण मोठं नाही. प्रत्येक जण आपापल्या जागी श्रेष्ठ आहे. बुवा नमस्कार. काय चुकलं असेल तर सांगा. हा तसं काय ना, माझी सवय आहे. मोठ्याने सांगलं तर आम्ही ऐकलं. ह्या बाई सांगा त्या पांदीत घ्या चांगला काहीतरी सांगा. बाकी बुवांची ते बहीण दिलेली आहे, बरोबर. काही राग मानून घेऊ नको. हे डबल बारी म्हटल्यावर 3 तासापर्यंत सारखी मागं बोलायचं लागतात. त्यामुळे कोणी राग मानून घ्यायचा नाही. त्याचा माझं अजिबात त्या वागणा नाही. वय बसून भांडण अजिबात नाही. माझा खास मित्र आणि माझ्या मोबाईल मध्ये त्याचा नंबर सेव्ह आहे. मगापासून सांगतात लगीन झाला नाही, माझा नाही, ह्याचा नाही. हो सांगता तो सुजित बुवाचा पण झाला नाही, राखांडो हो. आणि म्हणता माझा नाही झाला, मी राखांडोय, बघतोय कोण गावता काय. अरे गुलाम तुझे टेटस दररोज मी बघतोय, दररोज जागा पाणी घ्या कोण पाळते. आई शपथ खोटा बोलणार नाही. माका चांगला दिसत असतं साहिल पारकर बुवा म्हणून माझ्याकडे सेव्ह नंबर आहे. आजानो खरा दररोज सकाळी उठलो आम्ही आपलं मागा सवय आपल्या ऑफिस मध्ये गेलो का आपल्या हात कोणी नाही काय ठेवला ना साहिल पारकर खाली वेगळा होता. म्हणजे असं प्रश्न पडता. परत दुसऱ्या दिवशी ओपन केलं हा दुसरा म्हणजे नक्की चालला का नाही जगा काय नाही त्या का गेलो. अशी परिस्थिती काय आता तुला सांगा. काय लिहतं इतका लिहिला असतं तर मास्तर झाला असतं. त्याचा प्रत्येक गावात धंदा गेला असतं. रातभर इल्यापासून तो 7-12 आठ 7-12 आठ त्यानंतर काय म्हणतो तेव्हा दुसरे नाही फेरपाट तो फेरपाट जुळवता. बाबा सगळा निवांत गेला. तुका काही घालून असेल तरी घाल. बाका काय निर्लज्ज
निर्लज आणि डबलवारी करणार उभा निर्लजच होय. घरात सांगतोय मी तुला, कारण की बघलंय जो बोलत नाही त्याला बारी अजिबात नाही, अजिबात नाही. त्याचा बंद करू झाला आपला पण जो बोलता त्याला चिरा पडला बाकी काय होते लोक असाच. त्यामुळे आपण पण म्हटला बाबा आपल्या काहीतरी मार्केटमध्ये राहा बया तर बोला बोलला नाही तर तुमची भांडणं कोण ऐकता. ह्यो रागाने तो चिरा घाल त्या रागाने. मध्ये सांगितलं स्पर्धेक नंबर आम्ही स्पर्धा रामकृष्णाची सोडून दिली. आता त्या तालुक्यामध्ये भजन स्पर्धा होती, स्पर्धेत उतरलो नाही, मी नागपूर उतरलोय. देवाचा नशीब म्हणजे देवाचा आशीर्वाद आमच्या पाठीचा, त्यामुळे आम्ही घरातून कमी पडलो नाही. पहिल्या तिघात नंबर आमचा लोक धन्यवाद म्हटला. चला आता बस नंबर घेतले राज्यस्तरावर नाशिकला, अमरावती, त्यानंतर कामगार कल्याणच्या मार्फत भजन स्पर्धेला सलग 3 वेळा गेलो. म्हणजे सलग 3 वेळा महाराष्ट्र राज्यामध्ये 1 नंबर घेऊन गेलेलो आहे. त्यामुळे माझं स्वप्नाचा बस संपला आपला. आता माझ्यापेक्षा गाणारे भरपूर बुवा आहे, पण मी मोठो नाही. बरोबर आहे बुवा, सगळे भरपूर गायक पडलेले आहेत, भरपूर माझ्यापेक्षा जबरदस्त गाणारे. आता साहिल पाटकर बुवाने जबरदस्त वरती तार सप्तकामध्ये आव्हान लावलो, नाथ कुळो गणपती कुळो. फक्त आता जॅकेट घालतात आजूबाला काढून मी ठीक आहे. काय मनोरंजन केलं पाहिजे, नाही तर कालायतच पाहिजे. कालाप्रमाणे थोडंफार बदललं पाहिजे, पण आपली संस्कृती सोडून बदलायचं नाही. बरोबर नाही. आज बघा बाळासाहेबांची काय पुण्यतिथी आहे, बरोबर ना? बाळासाहेबांची बरोबर ना, जयंती पुण्यतिथी म्हटलं. बघले तुला अभ्यास किती होतो, काय दिवस होता, हाच दिवस होता आपला. बाळासाहेबांची जयंती आहे. मला माहित होता बघी होते, त्याला म्हणलंय ना पुण्यतिथी. म्हणून तुमच्याकडे प्रश्न अरे असं काय म्हणतो. तर धर्म आपला टिकला पाहिजे याचं उदाहरण म्हणजे मागे एक चित्रपट आलेला बघा, छावा. सगळ्यांनी बघितलं असं, त्याचा मी मान्य करतोय. नाही तापुरचाच आमचे कुठले तिला काय प्रॉब्लेम असतो दादा नको बोलतोय काय माहित का बाबू तसा नाही तुला डोळ्यात काय नमराचा काय डोक्याचा. तू बाबा ह्याच्या शाळेत जातो हा मुंबई वालो तेव्हा म्हणजे समजून घेऊ शकतो आपण लहान मुले आहे. तर छावा चित्रपट आला मागे, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचं जीवनपट दाखवलेलं आहे बघा. आणि शेवटची जी 20 मिनिटं आहेत ना, 20 मिनिटं शेवटची छत्रपती संभाजी महाराजांची, हिंदू माणूस आता बघू शकत नाही बघा. त्याच्या डोळ्यात सुद्धा नकळत पाणी यायलाच पाहिजे असं तर शेवटचा क्रूर दाखवलेलं आहे. आणि त्यांनी आपल्या हिंदू धर्मासाठी स्वतःचा धर्म बदललाय असा छत्रपती आपण टिकवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आज भजन पूजन नामस्मरण कीर्तन आज कोकणामध्ये दशावतार शक्ती तुला जे कोणामुळे चालू आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर छत्रपती संभाजी महाराज. ही आपली संस्कृती आहे, ती टिकवली पाहिजे. बरोबर भजन भजन या रीतीने भजन झालं पाहिजे. मग मागाशी काय करी होते ना भजन नाही तो ऑर्केस्ट्रा नाही तर पांडुरंगाचं नाव अरे पण काय भजनाची पायरी आहे ना हे. जय जय रामकृष्ण हरी, नंतर रूप देवाचं रूप बघितला जाता, बरोबर की नाही. नंतर देवाचा ध्यानाचं वर्णन केला जाता. भजनाची पण पायरी कोण म्हणणार काय तर वाढग्यात हा. जय जय रामकृष्ण हरी रूपाचा ध्यानाचा गजर अभंग गौरव भारूड कोण घेत नाही. आता ते भारूड विसरले
कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा, पांचाळ बुवा, वामन खोपकर बुवा, विलास पाटील बुवा. या ठिकाणी सन्माननीय प्रकाश घाडी बुवा यांच्याकडून हे आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद 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 धन्यवाद. बुवा मगाशी गात होते ना, तार स्वतः गावले मी घ्या देते. काय आवाज लावले एकदम फोन साठी जोरदार काय पंचमच्या बाहेर गेल्या भैवटापर्यंत. आता कोण नाही गाव करीतो. आता प्रत्येक हे माझी सफेद दोन आम्ही म्हणतो खाली असा कधी लागतो तकडे काही दोन आणि तुम्ही मगाशी स्टँडर्डला गात होता. धन्यवाद बुवा, खूप चांगलं. ठीक आहे, काय बरोबर पंचरत्न त्यांनी जे टिकून द्या वारसा आपल्याला दिलाय तो सांभाळायला पाहिजे ना, बरोबर की नाही. त्यांनी हे भजनचंद्र संत परंपरेनुसार त्यानंतर हे पंचरत्न आले, नंतर आमच्याकडे सगळं भार दिलेलो सांभाळू गयो. म्हणून भजन प्रत्येकाप्रमाणे भजन झालं पाहिजे. गजरामध्ये तू कर 800 गाणी म्हण येत गजरामध्ये 800 गाणी म्हणतो मी हयात बसणार आणि होतो बसत आणि मग माझ्या गजरा बसतो तुका सारे गा सुंदर पकवान बनवतात. गेली 10-15 वर्ष आम्हाला पकवान साथ करतायत. मला त्याच्याकडे घासून दिला तरी घासला जाग्यात आपला मस्त आणि पकवान दिला तरी जबरदस्त झालं. या ठिकाणी थोडे का असताना महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. औषध 1500 इथे एका आरक्षण 1500 चालू झाले 2100ची वाट बघतो पण अजून 1500 संपले. आता 2100 येतात काय बघतो. सगळी इलेक्शन आता 2 इलेक्शन आमच्याकडे हळवली ते बोर्ड लावलेले आहे. कणकवलीत 25-25 दिला 25-25 हजार एका मता कणकवली त्यांनी सांगले आमका 15,000 तरी द्यायचं नाही तकडे प्रचार घ्यायचा नाही. बोर्डच लावले आम्ही काय वाईट केलं. कणकवली मला 25,000 आमका 15,000 खरा बोर्ड लावलेला आमच्या कणकवली मग व्हायरल झाला. धन्यवाद. ठीक आहे. या ठिकाणी 4 काय असतात 10 काय असतात महिला मंडळ उपस्थित आहे. धन्यवाद. माझं डोळं नाही अजिबात 1500 तुमच्या येऊ दे. आणि एकदा केवायसी करून घ्यावा. बरं काय आहे एखाद्याच्या घरात गाडी गावली सरकारी नोकर त्याचे 1500 बंद झाले त्यामुळे तर दाखवू नको. काय गाडी असली तरी तिसऱ्याच्या म्हणून सांगा तो वय लावून गेला गाडी काहीच नाही. 2-3 वर्षामध्ये या देवगड बापर्डे गावामध्ये ह्या पट्ट्यात कार्यक्रम ठेवायचा झाला. ह्यो माणूस ना माझा जीवा भावाचा माणूस हे बसलेलो आहे प्रशांत देवळे जोरदार म्हणजे तू माझ्यावर एवढा त्याचा प्रेम दिवसातून एक तरी त्या माणसाचा मला फोन येणार बुवा खरे रे उद्या काय आज काय हे का या आणि माका एक तरी कार्यक्रम हो दर महिन्यात तरी या ठिकाणी देतात. हे माझा भाग्य समजा. असे मित्र कमावूचे लागतात बुवा. हे मित्र आम्ही कमावलेले आहेत. 10 वर्षाची ओळख आहे आमची 10 वर्षाची पण अजूनपर्यंत हो गुलाब माका इसार बरोबर आहे. तर जोरदार काय आमच्या परिसरामध्ये पर्सनसाठी गाणे होते बघा. रामभू दुनिया किसी के जन्म से कमाई दुनिया किसी के प्यार जन्म से कमाई उनका दिल वाई जो
तासभर काढले ना. Thank you.
या ठिकाणी श्री महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ व्यवस्थापक शांताराम येझरकर यांचे बंधू कैलासवासी दत्ताराम येझरकर आणि कैलासवासी निलेश वेद्रू मृदुंगमणी यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो. सूर्यकांत मुळम उर्फ बंडू यांच्याकडून आशीर्वाद रूपी 301 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाचे ते स्वीकारतो. लागला आभार मानतो. धन्यवाद. कैलासवासी दत्ताराम येझरकर यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. तसेच कैलासवासी निलेश वेद्रू मृदुंगमणी आमचे मित्र आपल्याला नाहीये त्यांची सुद्धा आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर ढगात आपला तो आवाज येत नाही. खरोखर तुम्ही भजनाची सुंदर सुरुवात केलेली आहे त्याबद्दल वाद आहे. पण तुम्हाला एक सांगतो पचेल तेवढं खावं रुचेल तेवढं बोलावं. पचेल तेवढा खाऊ पाया नाही तर अजीर्ण होता आणि रुचेल तेवढं बोलावं. समोरच्या गुजात एवढाच बोलायचं. 1.5 तास नाही काढायचो सुरुवातीला. पुढच्या यात लक्षात ठेवा तो गुरु जो असतो ना यवंतरी माझ्या पिसाच पीस काढल्या लागता माहिती ना कसा जुळता दोघांना. तदनंतर नवरा बायकोचा वगैरे काहीतरी बराच खायला. आता ह्याचा लगीन झाला ना ह्याचा अनुभव ताट हो. एका लग्नापूर्वी तर एकदा शाळेत गमत सांगते हो लग्नातलं ह्या माझा काय नाही होताला मला माहिती आहे 100% आपण 100% होणार आहे. अरे किती कोणाबर पूर्वीचा ह्या झाला आता सगळी लाईनी आता प्रश्न पडलो हार कोणाच्या गळ्यात घालू नाही रे बाबा. नाही तर वेगळं मेसेज देते सगळीकडे. पंड्यात सगळे आरड घालची. एक तर पंड्यात मामा भाच्यात बघल्या ना 5-5 भाच्यात 5-5 बघला ना असं सांगितलं तर मग काय केला सगळा काय माहित अगदीच नाही तर मामा तरी हाताशी धरू. आता मला त्या मामाचा पण झाला पाहिजे. आपण काय म्हणतो मामाचा याक चढू हा बघायच्या अगदीच काय नाही तर मामा तरी दे पण आता शिरा पडला मामांची होत नाही अशी परिस्थिती नाही. आणि तुमचा सांगतोय मी 8-10 वर्षांनी असा राम अशी ना मुलींच्या म्हणजे पोरींच्या खळ्यात ना बापांची पोरग्यांच्या बापाशीची लाईन लागते. पोरग्या द्यावा पोरग्या द्यावा पोरग्या द्यावा पोरग्या द्यावा बरोबर. आणि 5-6 वर्षांनी असे दिवस येते 100% मी सांगते मी असाल किंवा नसाल काय होणार नाही मग अजून 25 वर्ष अजून असेल तर सांगतोय मी. आणि 5-6 वर्षांनी अशा पोरींच्या घरात अशा नवऱ्याकडल्या लोकांची मुलांच्या वडिलांची रांग लागणार आणि म्हणणार पोरग्या देतास का पोरग्या देतास का पोरगू लागणार पोरग्या द्यावा असा. पण तिथपर्यंत पोरग्या थांबावा नाही तर पोरग्या काहीतरी आता धबधब्या होणार याला हो. 12वीचा शेवटचा पेपर देऊ गेला तर पुन्हा पाठीची झाला हो. अशी परिस्थिती झाली. उदाहरणार्थ समाजात सुद्धा असतात काय काय ठिकाण. आता तो भाग आपला नाही काय तर प्रेम असतात त्यांचा काय लव असात शिरा पडल्या त्या लव असात बरंच काय काय असतात. आपल्याला त्याच्या भागडे नको तू दररोज स्टेटस लावतो आणि मागानंतर बघ आहे का अशी परिस्थिती झालेली. 12वीच्या पेपरात गेला तर पार गेला पुन्हा पाठीची झाला. त्यामुळे माझं फक्त एक सांगणं आहे काय जन्मदात्या आई वडिलांनी आपल्याला हा जन्म दिलेला आहे. 84 दशलक्ष योनी फिरून हा मनुष्य देह स्त्री असो किंवा पुरुष असो आपल्याला भेटतोय. जन्म कोणाला भेटत नाही. आपला काय वडिलांचा वाडवडिलांची पुण्य येतात मनुष्य जन्माला आपण जन्माला येतोय ते आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी. आता कोणी सांगितलं पुंडलिक पहिलो बायकोचं बैल होतो लिहून घ्यावा. पुंडलिक पहिलो बायकोचं बैल होतो पण जेव्हा त्याचा साक्षात्कार झालो त्या पुंडलिका तेव्हा बायको सोडल्या आणि आई वडिलांची सेवा करू लागलो. म्हणजे पुंडलिका सारख्या कळला आपल्या काळात काय पुंडलिक सुद्धा माणूसच होतो बरोबर. आपण सुद्धा माणूसच आहोत. प्रथमतः आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि आपल्या आई वडिलांची समाजात 4 चौघात शर्मेने
नाही मान खाली जाईल असं मात्र कृत्य करायचं नाही. प्रत्येकाने आपापल्या मान्याने लक्षात ठेवलं पाहिजे. मुलगा असो मुलगी असो आपल्या आई वडिलांची मान समाजामध्ये शर्मेत खाली जाता नाही एवढा फक्त घ्यायचं. बाकी तुम्ही काही करा, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, सगळं स्वातंत्र्य आहे, काही करा, पण आपल्या आई वडिलांची मान समाजात ताट राहू अशी ताट राहावी एवढ्याच फक्त करा. तर शाळेतले दिवस सांगते चुटको मारताना बुवा मुगे गंजर घेते एका लहानपणापासून लगीन करू तेव्हा तो तेव्हा बोलायला बुजिनो काय का लहानपणी बोलतात मी बोलायला होतो पण माका माहित नाही पोरगे म्हणतात तो आमच्या पाठी बसला होतो ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे तो आता सांगेल असता तू पण तसंच बोलवतो बाबा काय सांगतो मी माझ्यापासून सुरुवात करते पहिले मी पण तो तिला काय हो तीन किती असा ठीक होता लहानपणी कोंबडी बोलतो मुला. तर गुरुजीने एका एकदा उभं केलं स्टँडअप साहेब उभा राहा आणि गुरुजीने एका प्रश्न विचारले सांगू साहेब तू मोठा झाल्यावर काय करतो, तू मोठा झाल्यावर काय करणार. हो म्हणालो मी लग्न करणार. हो मी मोठा झाल्यावर लग्न करणार. अरे वा. शिक्षक म्हणाले तसा नाही तू कोण बनतं. अरे मोठं झालाय कोण बनतं, लग्न काय सगळेच करतात, तू कोण बनतं. हो म्हणालो मोठं झालाय मी नवरो बनतं. काय तुमचा नाही का मी नवरो बनणार. ठीक आहे. गुरुजीने अजून तो प्रश्न वेगळं विचारलाय. प्रश्न तोच पण जरा वेगळं विचारलाय. साहिल तू लग्न करतलं ठीक नवरं होतं ठीक आहे, तू तुझ्या आई वडिलांसाठी काय करत. डॉक्टर बनणार. हा टेटोस्कोप स्पेलिंग येता का काही स्पेलिंग सांगा आणि डॉक्टर बनायचं. आता कानात घालतात ना ते वायरी दोन आणि आपले तो उघडतो असता तो त्यामुळे स्पेलिंग मला सांगली. अरे डॉक्टर बनला असतो तर आम्ही भटके गावाकडे भरणार रात्र गेला असतो बघता. अरे काय डॉक्टरांचे सध्या चांदी का आमच्याकडे आज डेनिस नाडार म्हणून याला तरी काय झालं. मी तर तो कस्टमर आहे दररोज पाय दुकानाला गेलं 150 100-200 दिसती सकाळपासून संध्याकाळ झालं 150 हिशोब घाला 100 आपण 100 नको 50चा हिशोब घाला 150 × 50 किती झाले 15×5 45,000 तो दिवसात कमावता. ये हप्ते डॉक्टर वाले तू पदवी देतच नाही मी जातो. तर गुरुजींनी वेगळा विचारलाय तू आई वडिलांसाठी काय करत. हो म्हणालो आई वडिलांसाठी सून आणत. हो हो माझ्या आई वडिलांना कसून हो सून आणत. हा आता गुरुजी म्हणाले ह्यो काय समाजाच्या पलीकडे या अडकं दिल्याने लावून साडकन लावून दिल्याने. अरे तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे. हो म्हणालो माका मारलाच म्हणजे काय माझ्या जीवनाचा एकच उद्देश हम दो आणि वय किती रे तुझा 25 हा दुर्बा 25 ठीक आहे. अरे तू अजून भांडवली पडा नको लग्नात आलेले का आता बघतो. हो त्या दिवशी आमच्या वाडीत हे बाबल्याला लगीन केला सांगते तुला लग्नाचा विषय बाबल्याला लगीन केल्यानं पोरगे आणल्यात पळून व्हिडिओ नाही करीता व्हिडिओ कॅन्सरची धगावचं आमचं. हो या काय झालं आई शपथ आणू का माझ्या आईची पण आहे तुमच्या आईची शपथ पण आहे. हा टाकायचं मी काय बोलत मला भजन टाका पण या काहीतरी बाबलो म्हणत आमच्या वाडीत असा काय बोलत असं का टाकून बोलत तो दांडोच घेऊन बसलो येतात आमच्या वाडीला एका बाबल्याला लगीन केलं पोरग्या पळून आणल्या. आता आमचा लग्न काय दाखवला नाही पळून आणल्या 5,000 लगीन होता. आता पहिला व्हायचा त्याचा झाला तिकडे काही भटाक सेटिंग केला तिकडे काय केलं आणि 5,000 गेले चला झालं लगीन. बरा आता जगावर 5-6 लाख खर्च करायचो. बरा 10 लाख रुपये खर्च करून तुला कोणतरी म्हणतो डाळी पिटत नाही तिला पहिल्याचा लागला ना भाजी तिकटच झालेली तू जेवणाचं ना मग फटके खावते असं विषय आलो. पण त्याला आपला 5-10 हजारात लागेल माझं सगळं लांब दृष्टिकोन भारी असता
काय नमस्कार बोला माका बोला येत नाही बाबा मी काय तुमच्यासाठी माझं बोलायचं लागतं आणि थोडं थोडं आता शिकले बरेच बाल्य केले आता त्यामुळे थोडासा शिकाय झाला आणि जोडी एक पण आता परमेश्वराच्या कृपेने विनोद चव्हाण बुवा शिरसेकर बुवा त्यानंतर सुशील गोटणकर बुवा चंद्रकांत जाधव बुवा म्हणजे नामवंत बहिणी बुवांबरोबर बसायचा योग मिळाला हे तुमचे आशीर्वाद परमेश्वराची कृपा सत्यनारायणाची कृपा धन्यवाद. वाडीत आमच्या बाबल्याचा लगीन झाला म्हणून लगीन केल्या 10-12 हजारात गजून घेऊन दिलो. आता माझा बाबल्याचा लगीन झाला बहुत तरी जाऊया आमची वहिनी कशी आली म्हणजे उद्या सकाळी गेलं तर आता पाणी तरी मारी शिरा पाणी इलो आपण कोणी लोक काय माहिती पाणी तरी देशील का म्हणून ते गेलो 5-6 दाबान गेलो लग्नाच्या शुभेच्छा देऊ गेलो आणि 5वर बसलो हो ह्यो ये तो खाली तगडे बसलो तो तगडे साहेब ज्येष्ठ नागरिक तो ये हा हे आपलं प्रचारक पण ते खालचे 3 जण गेलो आणि बसलो बाबल्याचं अभिनंदन केलं वा जबरदस्त कोणाची होत नाही तुझा झाला सुटलंच एवढा त्याला अभिनंदन केलं आणि बसलो आणि तिच्या काय झाला नवीन लग्न झाले त्या बायलेच्या काय तिच्या मला गेला काय माहिती ती सगळ्या आमचे गोष्टी जे रंगलेलो ती पडद्यावरून ऐकत होती आणि तिच्या काय अचानक मनात दिला पडतो असो बाजू केलाय असो सारखं बाजू केलाय आणि असो हात पुढे गेलाय टकली नाही मार करू हातच पुढे गेलाय हात पुढे गेलाय आणि आपल्याकडे वाट टाकलं आणि हा पुढे गेलाय बॉल ह्याका प्रश्न पडलो माका तरी बुवा करता काय तो हबू हो असं पाडलं असं हात बाजू बाहेर काढल्याने बॉटन बाबल्या सांगलाय मामला उठताना गेलो आणि पडतो बाजू केलाय किंवा आमच्या पत्र दिसलो तर साधू नाही ना योग्य बुवा गप्प म्हणता काय का बघताय आणि याला पडद्यात कान लावल्या नसो पडद्यात कान लावल्या झाला काय की त्यांच्यावर बोलतय अभिनंदन करून गेले काय तुका अचानक काय झाला काय माझा झाला नाही म्हणायची ती बाहेर झाली पोरगी आधी शिकलेली येते 15वी शिकलेली येते पोरगी ऐकते व्हॉट्सअप आली हो व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक शिरा पडले ते रातभर फेस कळला अरे त्याला कळला तर पातळ पाता आणि ह्याला पडद्या कान लावले आणि तो बाबला आतमध्ये गेलो हो झाला काय आणि त्याच्यावर गजाली मारतोय ते माका लग्नाची शुभेच्छा अचानक काय म्हणाला माझा झाला नाही माका फक्त एवढाच बघूचा ह्या माझ्या पोटात ताकद किती आहे आता तुम्ही जाओ त्यामुळे याक सांगते हलगडीत पडा नको होता ना त्यात लक्षात ठेव माझ्या चुलत्याने मला सांगितला जा आपला घंटाला त्याच्या पाठसून धावायचा नाही आई वडील तुझे आहेत तुका नक्कीच देणार दोन्हीचे 4 करूनच ते तुझा भलाच करणार बरोबर आहे जे आपल्याला भेटणार आहे त्याच्या पाठी नाही लागायचा जा आपल्याला भेटत नाही त्याच्या पाठी लागा बरोबर चला धन्यवाद बुवा रांगणा सवाल दोघा सवाल बघ रामकृष्ण अरे मी तुझ्या चरणाची नतमस्तक आहे कळलं काय पण डबल मॅरे म्हटल्यावर बोलावं लागतं ते मी बोलण्याचं काम केलं तुका वाईट का बोलले नाही मनोरंजन म्हणून बोलावं लागतं बाकी तुका पांगळ म्हटलंय तू माका काय म्हण ए तू माका धोडो जरी म्हटलं होय मी बाबा धोंडो तू पितो होय तू पितो काताळ ओके
आपण क्लिष्ट काय करत नाही, साधा सिंपल ऑर्डर आले म्हणजे मग बुवा भारी आहे असं नाही. प्रत्येक जण आपापल्या जागेवर श्रेष्ठ म्हणून म्हटले पाहिजे. बुवांचं भजन सुरू सुंदर ते गाव विलंबी उभे सुंदर
Thank you.